सर्वांना जय ज्योती, जय सावित्री, जय गुरुदेव. सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी माया जोगे आपणा सर्वांचं स्वागत करते. देश विदेश तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखतात. राष्ट्रसंत या शब्दातच भारत देशात सुख शांती लाभावी या कारणे केलेला भक्तिरूपी, प्रबोधनरूपी व भजनरूपी, त्याचप्रमाणे आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन, जपानला जाऊन विश्व बंधुत्वाचा संदेश ग्रामीण भारत लोकांपुढे आणण्यासाठी व ग्रामसुधारणा करण्यासाठी ग्रामगीता ही वाङ्मय सेवा, हे सर्व त्यांच्या लेखणीतून झळाळलं. त्यासाठीच ही सार्थ उपाधी. मराठीतच नव्हे तर हिंदीमध्ये लहर की बरखा सारखे व हिंदी भजनावलीसारखे काव्यलेखन त्यांनी केले. 1942च्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग. त्यात त्यांना अटकही झाली. आते है नाथ हमारे हे पद स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिदायक ठरले. अब काहे को धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे, आते है नाथ हमारे, झाड़ झड़ूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे, आते है नाथ हमारे. त्यांचा जन्म आई मंजुळाबाई व वडील बंडोजी इंगळे या विठ्ठल भक्त दाम्पत्याच्या पोटी 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला. गुरु आडकोजी महाराजांनी त्यांच्यावर लहानपणीच संस्कार केले व सोबतच त्यांचे माणिक हे नाव बदलून तुकडोजी असे केले. महाराजांनी मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खेडेगावांची सुधारणा व उत्कर्ष हाच त्यांच्या कार्याचा मुख्य उद्देश. खेडेगाव सुधारले तर देशाचा विकास होतो हे त्यांचे ठाम मत. अंधश्रद्धा निर्मूलन, सर्व धर्म समभाव, विश्व बंधुत्व हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्यच. त्यांचा हातखंडा असणारे वाद्य म्हणजे खंजिरी. खंजिरी भजनाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय प्रबोधन केले. त्यांचे शिष्य असलेल्या माझ्या वडिलांची मी लाडकी मुलगी व मला प्रत्यक्ष महाराजांचा आशीर्वाद लाभला त्यासाठी मी स्वतःला धन्य समजते. महिलोन्नती हा त्यांच्या विचार विश्वाचा महत्त्वाचा भाग. कुटुंब, गाव व नंतर देशाचा विकास, व्यवस्था स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी प्रकर्षाने स्पष्ट केले. राष्ट्रसंत ही पदवी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवनात खंजेरी भजन ऐकून बहाल केलेली. अशा या थोर समाज सुधारक व संत कवीचे महानिर्वाण अश्विन कृष्ण पंचमी शके 1890 म्हणजे 11 ऑक्टोबर 1968 रोजी झाले. जय गुरुदेव.